आज मी निघालो बैरामच्या यात्रेत जाण्यासाठी, पण आजचा रविवार असल्यामुळे आम्हाला रात्रीच यावं लागलं. मग रात्री आलो तर पाहिलं तर काय, अरे बापरे! हा मंदिराचा व्ह्यू पहा तुम्ही, किती सुंदर दिसू राहिला बा. पूर्ण मंदिरावर लाइटिंगच लाइटिंग टाकली आहे. तुम्ही एकदा नक्की रात्रीचे इथे येऊन पहा, मस्त व्ह्यूज दिसतील बा तुम्हाला पण. मग काय गेलो मी आतमध्ये मंदिरात पाहिलं तर तिथे आताही गर्दी होती. लोक मला सकाळी खूपच गर्दी होती, आता काहीच नाही म्हणे हे गर्दी. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि पूर्ण मंदिर पाहिलं. आता तुम्ही लाई दर्शन घेऊन घ्या. मग म्हणसान की आम्ही बैरंबा पाहिले नाही ना, आम्ही दर्शन काही घेतलं नाही. आता दर्शन झाल्यावर मग आम्ही गेलो आता पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा मारायला. मंदिराची प्रदक्षिणा मारता मारता आम्हाला दिसली तर लोणी, पण आम्हाला ते माहीत नव्हतं इथं लोणी का बरं टाकतात. तर मग जाऊ द्या म्हटलं. मग आम्ही गेलो, नंदीचं दर्शन वगैरे घेतलं. बाहेरूनच मग बैरंबाला अजून दर्शन घेऊन घेतलं आणि मग गेलो आम्ही गणपतीच्या मंदिरात. गणपतीच्या मंदिरावरून गेलो तर आता आम्ही उतरला तर पायरीहून खाली उतरल्याबरोबर आम्ही पोहोचला तर यात्रेत थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि शॉपिंग वगैरे झाल्यावर निघालो आम्ही आता घरी. मग घरी जाता आम्हाला काय भूकच लागली होती. मग गेलो आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वजण शांत बसले होते. मग काय भाजी आल्यावर हे काय यायला वाटलं शेकोटीचं आहे, हे हात शेकत बसले. त्याने म्हटलं शेकोटी नाही रे बाय, हे भाजी आहे. मग काय जाऊ द्या म्हणे, आम्हाला थंडी वाजू राहिली तरी आम्ही हात शेकून घेतो. मग त्याने हात शेकणं वगैरे झालं, आमचं जेवण वगैरे केलं आणि आलो आम्ही बाहेर आल्यावर थोडीशी मस्ती मजाक केली. मग मी काय डायरेक्ट गेलो घसरगुंडीवर घसरता मला काही येत नव्हतं. मग दादाने घसरून दिलं. मग आता निघालो आम्ही घरी. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.